उच्चांकी ऊस दरासाठी स्वाभिमानीचा जरंडेश्वर शुगर मिलवर हल्लाबोल। 14 नोव्हेंबरला चिमणगावात तीव्र आंदोलन। 3751 रुपयांखाली दर मंजूर नाही असा इशारा। शेतकऱ्यांच्या घामाचे दर ठरवताना कारखानदारांनी मनमानी केली तर स्वाभिमानीच्या हल्लाबोलला तयार रहा असा इशारा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जरंडेश्वर शुगर मिलवर हल्लाबोलची घोषणा केली आहे। 14 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता चिमणगाव येथील जरंडेश्वर शुगर मिल समोर मोठ्या प्रमाणावर आंदोलन उभे राहणार आहे। संघटनेचे तालुकाध्यक्ष जीवन शिर्के यांनी गुरुवारी सायंकाळी 6 वाजता ही माहिती दिली। ऊस दरासाठी 3751 रुपये प्रति टन हा किमान दर मान्य असावा, अन्यथा व्यापक आंदोलनाचा निर्धार संघटनेने केला आहे। कोल्हापूर सांगलीप्रमाणे सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळायलाच हवा, अन्यथा जरंडेश्वर कारखान्याच्या गेटवर ठिय्या आंदोलन सुरू होईल असा इशारा शिर्के यांनी दिला। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांना निवेदन सादर केले। यावेळी जीवन शिर्के, लक्ष्मण झांजुर्णे, पांडुरंग शिर्के, देवराज जांजुर्णे, विजय झांजुर्णे आणि मनोज झांजुर्णे यावेळी उपस्थित होते। निवेदनात ऊस दर प्रश्नावर ठोस तोडगा न निघाल्यास आंदोलन तीव्र करण्याचाही इशाराही देण्यात आला। हे आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आणि माजी खासदार राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच राज्य प्रवक्ते अनिल पवार यांच्या नेतृत्वाखाली पार पडणार आहे। संघटनेने सर्व ऊस उत्पादक युवक आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने चिमणगाव येथे उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे। आमचं एक मत आहे की तुम्ही जो साखरेचा दर घेताय त्याचप्रमाणे आम्हाला दर मिळावा। आमची ही रास्त मागणी 3751 ही काय आम्ही कुठं काय असं त्याच्यावरती आमच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी अभ्यास करून ही मागणी केलेली आहे। कारण आज आपला ज्या वेळेला ऊस कारखान्यामध्ये जातो त्यावेळेला धुराशिवाय काय वाया जात नाही। तिथं राग फुकट मिळत नाही, मॉलिशेस मिळत नाही, मळी मिळत नाही, बागॅस फुकट मिळत नाही, काहीही फुकट मिळत नाही। प्रत्येक कारखान्याची डिस्लरी असेल, कोजनरेजन असं भरपूर उपपदार्थापासून पैसे तयार होतात। तर आमचं म्हणणं एकच आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं की उद्या येणाऱ्या उद्या आम्ही जरंडेश्वर कारखान्यावरती चिमणगाव या ठिकाणी मनुश्री फाट्याच्या पुढे ऊस रोको आंदोलन घेतलेलं आहे। म्हणजे जे कारखान्याला ऊस पुरवठा करणारे आहेत किंवा काटासुद्धा बंद करण्याचं आम्ही उद्या करणार आहे नियोजन। त्यासाठी सर्व आमचे जे जिल्ह्याचे राज्याचे प्रवक्ते हे पदाधिकारी सर्व त्या ठिकाणी येणार आहेत। तर दिनांक 14 तारीख उद्याची शुक्रवारी आपल्या कोरेगाव तालुक्यातील मान खटाव तालुका, सातारा तालुका, वाई, कराड तालुका जो काय तिथे जरंडेश्वर कारखान्याला ऊस घालत आहे त्या सर्व शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित झालं पाहिजे। आणि जर हा लढा यशस्वी झाला तर कोल्हापूरप्रमाणे आपण 3651 रुपये दर घेऊ शकतो। तरी माझी सर्वांना विनंती आहे की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने उद्याच्या या आंदोलनामध्ये सहभागी झाला। उशिरा सुचलेले शहाणपण पिपाणी चिन्ह रद्द केल्याबद्दल आमदार शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाचे मानले आभार। राज्यातील बहुचर्चित सातारा लोकसभा मतदारसंघात पिपाणी उर्फ ट्रम्पेट या चिन्हामुळे पराभव पत्करावा लागलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि आमदार शशिकांत शिंदे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाचे जोरदार स्वागत केले आहे। आयोगाने हे चिन्ह कायमचे रद्द केल्याबद्दल शिंदे यांनी उशिरा सुचलेलं शहाणपण अशा शब्दात प्रतिक्रिया देत आयोगाचे आभार मानले आहेत। लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान पिपाणी या चिन्हामुळे मतदार आणि कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ उडाला होता। अनेक मतदारांना पिपाणी आणि तत्सम चिन्हामध्ये फरक ओळखता आला नाही। परिणामी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले होते। या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने आता ते चिन्ह कायमचे रद्द केल्याने पक्षातील कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले आहे। आमदार शशिकांत शिंदे यांनी गुरुवारी दुपारी 3:15 वाजता समाज माध्यमांवरून दिलेल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे, शेवटी उशिरा सुचलेलं शहाणपण असं म्हणावं लागेल। निवडणूक चिन्हातून पिपाणी उर्फ ट्रम्पेट हे चिन्ह कायमचे वगळल्याबद्दल निवडणूक आयोगाचे आभार। निर्णय लोकशाही आणि स्वच्छ निवडणूक प्रक्रियेसाठी एक सकारात्मक पाऊल आहे। आमदार शिंदे यांच्या या भूमिकेचे पक्षातील नेते आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले असून आता आगामी निवडणुकीत चिन्हासंदर्भात कोणताही गोंधळ राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। राजकीय वर्तुळात मात्र या निर्णयानंतर चर्चा रंगली आहे की जर हा निर्णय काही महिन्यांपूर्वी झाला असता तर सातारा लोकसभा निवडणुकीचे आणि महाराष्ट्रातील राजकारणाचे समीकरण आज वेगळे दिसले असते। तरकरवाडी परिसरात बिबट्याचा धुमाकूळ, वासरावर हल्ला, ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण।
कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील सरकरवाडी परिसरात बुधवारी सकाळी बिबट्याने गायीच्या वासरावर हल्ला केल्याची घटना घडली असून या हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू झाला आहे। या घटनेमुळे गावात आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। गुरुवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार सरकलवाडी गावातील शेतकऱ्यांच्या गायीचा कळप नेहमीप्रमाणे डोंगर परिसरात चरण्यासाठी गेला होता। याच दरम्यान एका वासरावर बिबट्याने झडप घालत हल्ला केला। काही वेळातच वासराचा मृत्यू झाला। घटनेनंतरचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। या संदर्भात वनपाल अजय कांबळे यांनी सांगितले की घटनेची माहिती मिळताच आम्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून तातडीने घटनास्थळी पाहणी केली। ग्रामस्थांच्या सहकार्याने परिसरात निरीक्षण सुरू आहे। त्यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचे तसेच लहान मुले, शालेय विद्यार्थी आणि पाळीव प्राण्यांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे। दरम्यान रात्रीच्या वेळी शेतात जाणे टाळावे असे आवाहन वन विभाग आणि वाटर पोलिसांनी केले आहे। गुरुवारी सायंकाळी 7:30 वाजण्याच्या सुमारास तळीये परिसरातही ग्रामस्थांना बिबट्या दिसल्याची चर्चा सुरू होती। त्यामुळे वन विभागाचे अधिकारी, वन समिती पदाधिकारी आणि स्थानिक ग्रामस्थ रात्री उशिरापर्यंत डोंगर परिसरात बिबट्याच्या हालचालींचा शोध घेत होते। अखेर मलकापूरमध्ये भाजपचा बिगुल, सर्वांगीण विकासाचा संकल्प जाहीर करत दाखल केले उमेदवारी अर्ज। मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत अखेर भारतीय जनता पक्षाने बिगुल वाजवत गुरुवारी दुपारी 2:30 वाजता मोठ्या उत्साहात उमेदवारी अर्ज दाखल केले। या निमित्ताने मलकापूरच्या राजकारणात नवा उत्साह आणि आत्मविश्वास संचारला आहे। निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार कल्पना ढवळे यांच्याकडे सर्व उमेदवारांनी अर्ज दाखल केले। भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले यांनी या प्रसंगी सांगितले की आजचा दिवस केवळ उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा नसून मलकापूरच्या सर्वांगीण आणि शाश्वत विकासाच्या प्रवासाला प्रारंभ देणारा आहे। आपल्या सर्वांच्या प्रेम आणि विश्वास आणि पाठिंब्याच्या बळावर आम्ही मलकापूरचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचा निर्धार केला आहे। भोसले यांनी पुढे म्हटले की मनोहर शिंदे आणि आमचा संपूर्ण संघटनात्मक परिवार नागरिकांच्या आशा अपेक्षा लक्षात घेऊन विकासाच्या वाटेवर मलकापूरला आणखी पुढे नेईल। नगरविकास, पायाभूत सुविधा, स्वच्छता आणि नागरिकांच्या कल्याणाच्या योजनांवर आमचे विशेष लक्ष असेल। भाजपचे सर्व उमेदवार हे समाजकारणाचा अनुभव, प्रामाणिकपणा आणि विकासाची स्पष्ट दृष्टी असलेले आहेत। मलकापूरच्या प्रगतीसाठी हे सर्वजण मनापासून काम करतील असा विश्वास डॉक्टर भोसले यांनी व्यक्त केला।